जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आज आपला अभ्यासक्रमातला शेवटचाच दिवस असेल, कारण की लोकोक्ती हा आपला शेवटचा पाठ होता आणि उरलेल्या लोकोक्त्या संपल्या की आपला पाठ्यक्रम जो आहे तो संपेल आणि मग उरलेले परीक्षेपर्यंतचे दिवस तुम्हाला तयारीसाठी मिळतील. दिलीपजींनी गेल्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आधीच पाठवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरून कल्पना येईल की काय प्रकारचे प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात. आणि तुम्हाला जर का काही शंका असतील तर ग्रुपवर टाकत जा. जर का बऱ्याच लोकांना बऱ्याच शंका असतील तर आपण शंका निरसनासाठी एखादा दिवस, म्हणजे एकच नाही, जर का जास्त दिवस लागले तरी हरकत नाही, पण तसं कळवा म्हणजे मग त्यानुसार आपल्याला वर्ग घेता येईल. ठीक आहे. हा, पण म्हणजे लक्षात आलं पाहिजे की बऱ्याच लोकांना बऱ्याच शंका आहेत अभ्यासामध्ये, जे काही शिकलेत त्यामध्ये, आणि वर्गामध्ये येऊनच त्या शंका निरसन होणार असेल असं जर का लक्षात आलं तर आपण जरूर वर्ग घेऊया. ठीक आहे, चालेल. मी शेअर करतो, आपण सुरुवात करूयात. मी काल तुम्हाला अयम अपरः गंडस्य उपरी स्फोट, अयम म्हणजे या, गंडस्य उपरी अपरः स्फोटः म्हणजे या, अपरः म्हणजे दुसरा, या गळवाच्या वरती दुसरा फोड आला, अशा अर्थी. मी काल तुम्हाला म्हटलं होतं ना अयम हा शब्द कसा आलाय, तो मी तुम्हाला बघून सांगेन. अयम अधिक अपरः, अपरः म्हणजे दुसरा. आपण अपरा म्हणतो की नाही मराठीत, अपऱ्याचं पोर म्हणतो की नाही आपण, तर तो अपरा हा जो शब्द आहे तो आपल्या मराठीत अपरः हा संस्कृतच शब्द आपण घेतलेला आहे. ठीक आहे, चालेल. आपलं हे पण झालं होतं माझ्या मते, 19 चालू होतं सर. हा, कारण की अजा सिंह प्रसादेन वने चरती निर्भयम, म्हणजे शेळी देखील सिंहाचा जर का वरदहस्त असेल तिला, किंवा सिंहाने जर का तिला अभय दिलेलं असेल तर ती पण निर्भयपणे वनामध्ये चरू शकते. म्हणजे बघा, आपण कुठेतरी फार मोठ्या अधिकाऱ्याला भेटायला जातो, बरोबर, आणि त्याच्या बाहेर एक क्षुल्लक चपरासी बसलेला असतो, ज्याला कुठलेही अधिकार नसतात, पण तो केवळ मोठ्या साहेबांच्या कचेरीच्या बाहेर बसतो, त्यामुळे आपल्याला त्याला किती मान द्यावा लागतो माहितीये तुम्हाला. हो सर. कारण की त्याला आपण मान दिला नाही तर आपल्याला साहेबांची भेट होऊ शकत नाही. म्हणजे केवळ स्थानामुळे माणसाला कसं स्वतःची लायकी नसताना देखील जास्त महत्व प्राप्त होऊ शकतं. हे बघा, आणि मी ह्याचं मला लक्षात आलं, महत्ताम आश्रयेण नीचः अपि उच्चैः वदति यतो अजासिंह प्रसादेन. म्हणजे काय, मोठ्या माणसाच्या आश्रयाने नीच माणूस, म्हणजे ज्याची लायकी नाही अशा अर्थी, बर का, मोठ्याने बोलतो, तो देखील अपि उच्चैही म्हणजे वरच्या आवाजात बोलतो. जसं शेळी
सिंहाच्या प्रसादाने म्हणजे सिंहाच्या कृपेने वनामध्ये निर्भयपणे चरते. ठीक आहे, चालेल. पुढचं घेऊयात आपण. कोणाचं चाललं होतं, लक्षात होतं? लताताई. लताताईंचं. अच्छा, लताताई घेता. लताताई दिसत नाहीयेत. ठीक आहे, मग लताताई नसतील तर अपर्णाताई. हो. अपंथानं तु गच्छन्तं गच्छन्तं. हा. गच्छन्तं सोदरोऽपि विमुच्यते. सोदरः अधिक अपि म्हणजे भाऊ सुद्धा, सख्खा भाऊ सुद्धा. सोदर म्हणजे सख्खा भाऊ. सोदर म्हणजे सह अधिक सहोदर, उदर. सहोदर हा जो आपण म्हणतो ना सहोदर मराठीत, हा. हा तो हम्म. खरा शब्द सोदर वरून आलेला आहे. अपंथानं म्हणजे वाईट मार्गावर बर, हा गेला ठीक आहे. तर गच्छन्तम म्हणजे गेलेले गेलेल्याला किंवा जाणारे. भाऊ गच्छन्तम म्हणजे जाणारे, म्हणजे वाईट गेलेल्यांना मार्गावर जाणाऱ्याला भाऊ त्याचा सुद्धा, सख्खा भाऊ स्वबंधू सुद्धा सोडून देतो. सोडून देतो. बघा, म्हणजे वाल्याच्या वाल्मिकीचं तसंच झालं. त्याला त्याच्या सगळ्या आपल्या लोकांनी सोडून दिलं, कारण की त्याच्या पापामध्ये कोणीच सहभागी व्हायला तयार नव्हतं. वाईट मार्गाने किंवा कुमार्गाने जाणाऱ्या माणसाला त्याचा सख्खा भाऊ देखील सोडून देतो. दुर्वृत्तस्य तस्य परित्याग एव श्रेयान. म्हणजे काय? दुर्वृत्तयुक्त माणसाचा त्याग करणेच हे श्रेयस्कर असते. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला यातनं सांगता येते की जिथे सख्खा भाऊ देखील एखाद्या कुमार्गाने जाणाऱ्या माणसाला सोडतो, तर मग आपण उगाचच त्या माणसाची मैत्री कशाला करा, ज्याला त्याचे स्वतःचे आप्तेष्ट देखील सोडून जातात. येते लक्षात? हो हो सर. सर. हा, चालेल. मग अपर्णाताई नंतर आता निशिगंधाताई शेवटचा. एक मिनिट निशिगंधाताईंना करू दे. निशिगंधाताई तुम्ही म्यूट वर आहात. ठीक आहे, त्यांना बोलता येत नसेल तर मग सीमाताई आल्यात का? हो. हा, सीमाताई घ्या मग. अंबुनो बिंदुरल्पोऽपि शक्तौ मुक्ता फलं भवेत्. हा, अंबुनो बिंदुरल्पोऽपि म्हणजे पाण्याचा छोटा बिंदू सुद्धा. नाही, मला बिंदूर पहिले मला अर्थ नका सांगू. मला पहिल्यांदा आधी तुमच्याकडनं संधी विग्रह पाहिजे. बिंदूर बिंदूर कोणी मदत नाही करायची त्यांना. इथे अपी आहे, अल्पो. ठीक आहे, हरकत नाही. आपी बरोबर आहे. आणि अल्प बिंदूर अल्प आहे का? नाही, ते र होतो ते ती संधी आहे. थांबा एक बिंदू मिनिट काय इतर बोलतायत? कोणाची पाळी आहे आपली? अधिक अल्प. हा, बिंदू अधिक अल्प अधिक अपी. हा, आणि ते अंबुनो मृदू व्यंग्य काय आहे? आहे. अंबुनो काय आहे? ते अंबुनो म्हणजे पाणी काहीतरी नाही, पण ती विभक्ती कुठली आहे मग ताई?
षष्ठी असेल का? नाही. बर ठीक आहे. बिंदुरल्पोपी हे कसं तुम्ही सोडवलं होतं? बिंदुः अधिक बिंदुः अल्पः अधिक अल्पः अधिक अधिक अपि. अपि. मग हम्म. तिथे अल्पोचं अल्पः झालं तर मग आंबुनोचं काय होईल? ताई रामो राजमणी सदा विजयते म्हणजे काय आहे खऱ्या अर्थी? राम राजमणी सदा विजयते ना. मी किती वेळा हो. सांगितलंय ओकारांत कुठलाही शब्द संस्कृत मध्ये नाही. हो. मग अंबुनो म्हणजे काय असेल खऱ्या अर्थी? अंबुनः. अंबुनः. हा. मग आता सांगा पूर्ण. पहिले संस्कृत मध्ये विभक्त म्हणजे संधी विग्रह करून पूर्ण वाक्य आम्हाला शांतपणे सांगा. अंबुनः बिंदुः अल्प अधिक अल्पः अपिः अपि. अल्पः अपिः अपि शुक्तौ हा. मुक्ताफलं भवेत्. हा. मुक्ताफलम म्हणजे काय? मोती. पाण्याचा मोती मोती होतो. शुक्त म्हणजे शिंपला असणं म्हणजे बरोबर आहे. पाण्याचा छोटा थेंब अपि म्हणजे सुद्धा हम्म. शिंपल्यामध्ये पडला तर शुक्ती. मोती होतो. शुक्ती म्हणजे शिंपला शुक्ती म्हणजे. आणि त्याची सप्तमी विभक्ती एकवचन होतं शुक्ताव. हा इथे दिलंच आहे की पाण्याचा एक थेंब सुद्धा आहे. पुस्तकात आहेच. हा पुस्तकात देऊ देत, आपण कशाला लक्ष द्यायचं? आपण आपलं स्वतःला लक्षात आलं पाहिजे ना. हो. हा म्हणजे पाण्याचा थेंब, छोटासा थेंब सुद्धा पाण्याचा छोटासा थेंब सुद्धा शिंपल्यामध्ये शिंपल्यात पडल्यावर किंवा शिंपल्यात मोती बनतो किंवा हा मोती होतो. मोती होतो. हा म्हणजे आपल्याला काय यातनं धडा घ्यायचा आहे की जर का एखाद्या चांगल्या गुणी माणसाला योग्य संधी आणि योग्य वातावरण मिळालं तर तो त्याचं चीज करतो आणि एक महान व्यक्ती होऊ शकतो. हो. बरोबर आहे. हो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा, ज्यांनी म्युन्सिपाल्टीच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला, तो मोठा होऊन पुढे DRDO चा मोठा शास्त्रज्ञ झाला आणि पुढे त्याच DRDO चे ते संचालक झाले. एवढंच नाही तर बिनविरोध झालेले राष्ट्रपती ते पहिले राष्ट्रपती होते भारताच्या इतिहासात. दुसरं उदाहरण आपल्या द्रौपदी मुर्मूचं सुद्धा देता येईल. नक्कीच देता येईल. सध्याच्या अगदी हल्लीच्या माननीय राष्ट्रपती त्या देखील अशाच सर्वसामान्य गरीब दलित कुटुंबातनं वर आलेल्या आहेत. विद्वान बाई आहे ती, चारित्र्याने तर शुद्ध आहेतच. पण त्यांना त्यांच्या आजूबाजूला चांगलं वातावरण मिळालं जेणेकरून त्यांना त्या शिकल्या आणि त्या मिळालेल्या संधीचा योग्य त्या वापरही करू शकल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायला. आणि बघा खालचं पण सोपा आहे प्रयोग. संसर्गात उन्नतीही जायते यतः अंबुनो बिंदुरल्पोपी. म्हणजे संसर्गामुळे, म्हणजे संसर्ग म्हणजे चांगला बर का. हा आपण संसर्ग जे म्हणतो ना तो नेहमी रोगाचा संसर्ग म्हणतो. संगत, चांगली संगत. हा संसर्ग म्हणजे चांगला सहवास. आणि त म्हणजे पंचमी विभक्ती आहे. चांगल्या सहवासापासून उन्नती जन्मते होते.
ठीक आहे. हो. तर अशा रीतीने आपला शेवटचा पाठही संपलेला आहे आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका जसं मी म्हणत होतो तुम्हाला सगळ्यांना दिलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही आता बघा आपल्याला कधी वर्ग घ्यायचा आहे ते मी एक काम करतो, वाटल्यास आपल्या ग्रुपवर सकाळचा वर्ग हवाय किंवा नाही याचा मी पोल सांगता. आज आता किती आहे? एक आज 26, माझ्याकडे तुमच्याकडे 27, 28. 25. सोमवारी मी पोल म्हणजे मतदान घेतो आणि मग त्यावर आपण ठरवूया. हो चालेल. सर. ठीक आहे. वेळ तीच राहणार आहे, लिंक आपली तीच राहील. फक्त वर्ग घ्यायचा का नाही हे जास्त विद्यार्थी जर का म्हणले की नाही बाबा आम्हाला सगळ्यांना आमच्या शंका आहेत, तर हा फक्त मग आपण शंका निरसनाचा वर्ग असं म्हणून घेऊ शकतो. चालेल. हो. त्यातून तुम्ही जर का तुमच्या टाइम झोन मध्ये म्हणजे भारतीय लोकांनी भारतातल्या वेळेत आणि अमेरिका किंवा उत्तर अमेरिका खंडातल्या लोकांनी उत्तर अमेरिका खंडातल्या वर्गात जर का आपापले छोटे छोटे अभ्यास समूह तयार केले तर तुम्ही एकत्रित अभ्यासही करू शकाल, एकमेकांच्या शंकाही दूर करू शकाल. मी आपली एक तुम्हाला सूचना देतोय, पण चालेल. करायचं का नाही हा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे आणि निर्णय. ठीक आहे. नॉर्थ अमेरिकेतलं कोण कोण आहे? माझ्या मते विशाखाताई, मोहिनीताई आहेत, दोघी जणी तर नक्की आहेत. हो, मी अमेरिकेत आहे, मिशिगन आणि- टाइमला. आणि मोहिनीताई? मोहिनीताई माझ्यापासून त्या सेंट्रल टाइम मध्ये आहेत आणि तुम्ही आणि विशाखाताई ईस्टर्न टाइम मध्ये आहात. हो, ईस्टर्न टाइम मध्ये. बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुमच्या मागे मोहिनीताई 1 तास आहे. बरोबर. बघूयात. आणि माझ्या मते किंबहुना तुमच्या आधीची जी बॅच आहे ना, म्हणजे अनघादेवांची बॅच किंवा अपूर्वा चिटणीस, निशिगंधाताई तुम्ही त्या दोघींशी संपर्क केलेला आहे आधी? अनघाशी आहे माझा संपर्क. हा, ठीक आहे. मग त्या पण आता प्रवेशच्या परीक्षेची तयारी हो, करून आणि आता प्रांजली भोसलेंशी पण आहे. प्रांजलीताई भोसले पण आहेत, बरोबर आहे. हा, प्रांजलीताई भोसले माझ्याही घराजवळच राहतात, म्हणजे घराजवळ म्हणजे 4 गावं सोडून राहतात. म्हणजे आमच्या पुण्याच्या सदाशिव पेठेच्या भाषेत म्हणजे बुडापाशी राहतात. तर त्यामुळे त्याही आहेत. तर त्यांच्याशी संपर्क करून जरी तुम्ही त्यांच्याबरोबर अभ्यास केला हरकत काही नाहीये. मी पण आहे, मी सेंट्रल टाइम झोन मध्ये अरे आहे. हो, रुपालीताई, मला वाटलं की नाही, कपिलजी गेलेत नाही का भारतात कामासाठी, तुम्ही आहात इथेच. हो, हा, मी आहे. हा, मग रुपालीताई पण माझ्या घराजवळच आहेत, त्याही अशाच 4-5 गावं सोडून आहेत. जवळ जवळ. हो हो, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे समूह बनवा आणि अभ्यास केलात तर एकत्र अभ्यास चांगला होईल. हल्ली हे दिवस इतके बिझी आहेत सध्याचे ना अभ्यासाला, मुळे तुमचा वर्ग असतो म्हणून बसतो जेमतेम, असं होतंय. गणपती गौरी होईपर्यंत जायचं. हो, आता गणपती गौरीची गडबड आहे. सत्यनारायण गणपती पूजा. 14 तारखेला गणेश चतुर्थी आहे ना? हो हो. हा, बसतायत 14ला. तर परीक्षा मध्ये त्यांनी सरांनी विचारलं होतं की एक पुढचा तारीख, तर ती आता नक्की कधी आहे परीक्षा? म्हणजे आधी म्हणजे सांगितली होती का त्याच्या सर पुढच्या? शेवटी 27 का काहीतरी असे तारीख म्हणत होते ना सर, हो, त्याच्या हो. पुढचा शनिवार रविवार. हो, हा, म्हणजे पण ते नक्की कधी सांगितलं नाही ते त्यांनी. नक्की आता म्हणजे त्याच्यात नाही फरक पडणार. म्हणजे ग्रुपवर ते सांगितलं नाही अजून नक्की. तशी असेल हा, तर हा पण बरोबर. माझ्या मते इतरही लोकांचं त्यांनी विचारलं तर. एक मिनिट. तर आता क्लास नाही, चालेलच टाकलेलं आहे, जेवढ्यांनी टाकलंय तेवढ्यांनी, कारण सगळ्यांना चालेल तशी. सर आता क्लास नसणार आहे का?
आता क्लास नसणार आहे. मी म्हणलं होतं की मी सोमवारी एकदा मतदान टाकीन आपल्या ओके. समूहावर. मग तिथे मला तुम्ही फक्त हो किंवा नाही म्हणजे शंका हो. समाधानाचा वर्गाची गरज आहे का नाही, हो किंवा नाही मध्ये तुम्ही मला उत्तर द्या. जर असेल तर मी वर्ग घ्यायला तयार आहे मग शंका समाधानासाठी. चालेल. धन्यवाद. हो सर. असं नाही होणार की बाबा तुम्हाला शंका येत आहेत आणि कोणीच त्या सर वाचायला शंकांचं बसलं निरसन की करणार. शंकाच शंका असतात. चांगली गोष्ट आहे, त्याच यायला पाहिजेत. सप्टेंबर आपली तेव्हा आधी ते तुम्हाला 19, काही विचारायचं होतं ना, आपण ठरवलं होतं काहीतरी सरांना विचारायचं. 26, 27 हो 26 आणि 27. तर माझ्या ते तुमचे 26 ला 2 पेपर असणार आहेत. 27 सांगितले ना तारीख. सॉरी 27 सॉरी रविवारी 27. 27 रविवार येतोय. हो. बरोबर आहे. आज आहे बुधवार, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हो रविवारी येतोय 27. तुमचे एका दिवसात 2 पेपर असणार आहेत बरं का. म्हणजे भारतीय वेळेनुसार सकाळी 10 ते 12 आणि मग 2 ते 4 भारतीय वेळ मी सांगतोय. हो आजपासून 1 महिन्याने. म्हणजे बरोबर. 27 इंडिया टायमाने होणार. सगळं इंडियाच टायमाने आपण बोलतो ताई. म्हणजे आपल्याकडे सोमवारी होणार. ताई आपण आपल्याकडे मागे शनिवार आहोत झाला. ना. नाही, नाही आपल्याकडे उलट ना, शनिवारी नाही. होणार. आपल्याकडे हा तुमच्याकडे शनिवार- शनिवार रात्री तुम्ही रविवारी. झोपलेले असाल त्यावेळेला. हा, रविवारी ओके. म्हणजे आपल्या पण रविवारीच 27. आपल्या पण रविवारीच होणार. हा आणि तुम्ही काही रात्री उठून पेपर लिहायची गरज नाही. आपण सकाळी उठायचं आणि पेपर लिहायचे. आणि मागच्या वेळेसारखीच असणार ना परीक्षा, म्हणजे पेपर देतील आणि मग सोडवून पाठवायचं तसंच ना? हा म्हणजे अमेरिकेतले जे लोक आहेत त्यांनी स्कॅन करूनच पाठवायचे. हा. आपल्याला पोस्टाने पाठवायची गरज नाहीये. आणि हो. कोणाला पाठवायचे? ते मी तुम्हाला सरांना विचारून ग्रुपवर सांगेन. चालेल. ठीक आहे. तेवढं मात्र माझं दिलीपजींशी अजून बोलणं नाही झालं. ते मी एकदा त्यांच्याशी बोलून नक्की ठरलं की कोणी कोणाला पाठवायचे मी तुम्हाला सांगेन. चालेल. आणि आम्ही काय पोस्टाने रजिस्टर करायचे का उत्तरपत्रिका? हो कारण की आता ही भारतीय विद्या भवनचं आहे ना. आता ही परीक्षा बाहेरची परीक्षा आहे. पहिल्या 2 ज्या होत्या तुम्हाला प्रमाणपत्र दिलं पण पेपर इंटरनलच घेतले होते आपण. तर तुम्ही म्हणलात ना सोमवारी मी टाकतो पोल, पण ते अभ्यास अजून सुरू नाही झालाय. तर कदाचित असं सोमवारी काही शंका भरपूर असतील असं नाही, तेच पण अभ्यास अभ्यास केल्याशिवाय करून शंका नाही येणार. मी अशा म्हणजे दृष्टीने एक तुम्ही नंतर सांगितलं अपर्णाताई की हे बघा हो. आज तुमच्याकडे नाही गुरुवार आहे म्हणजे बरोबर आहे. सोमवारी कसं आहे, तुम्ही विचारलं तर काय उत्तर द्यायचं, हो म्हणलं तरी पण आम्ही हो म्हणू, तुम्ही क्लास सुरू कराल, पण आम्हाला शंका यायला अभ्यास करायला लागेल त्याच्या आधी. हो त्यामुळे बरोबर आहे ना पण ताई मी म्हणत होते. तुमच्याकडे आज गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे आणि सोमवारी मी संध्याकाळपर्यंत पोल टाकणार म्हणजे तुम्हाला सोमवारचाही अख्खा दिवस मिळालेला असतो. म्हणून मी म्हटलं सोमवारी एकंदर बघूयात किती लोकांना काय येतात शंका. हो चालेल. हो सुरुवातीला सुद्धा म्हणजे आता आजपासून अभ्यास अवघड आहे करणं, पण तरी ट्राय करतो आम्ही. 4 दिवस म्हणजे थोडस तो गिअर एक पडायलाच हवाय अभ्यासाचा, पडेल. अपर्णाताई हो आपण एक वेळ ठरवून घेऊ. 2 दिवस आपण प्रश्नपत्रिका वगैरे सोडवताना काय अडचण येतं बघू आपण. लताताई आहेत, तुम्ही आहेत, अजून कोण असतील तर बघू आपण आणि मग हो चालेल. शनिवार ठरवलं तर बरं होते. शनिवार कोणती वेळ असेल ठरवू आपण, मग मी त्याप्रमाणे करू. ठरवूया. हे बघा हो, तुम्ही चालेल. सगळ्यांनी एक असं करू शकता की तुम्ही 4-4 धडे ठरवायचे. 1, 2, 3, 4 सगळ्यांनी स्लाइड जे आहेत त्याचा सगळ्याची तयारी करायची. कारण की आपल्या ज्या तुम्हाला मी ज्या अभ्यास वर्गामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये उत्तरासकट आहेत. ते एकदा फक्त गोष्टीसारखं सगळं परत वाचून घ्या. बाबूराव अर्नाळकरांची पुस्तकं वाचायतात ना तुम्ही? आठवत आहेत का? आता कुठे होता काही वाचन? आम्ही नाही वाचल्या.
खूप क्लास प्रसिद्ध एवढं होती नव्हतं पण तेव्हा. फक्त. खूप पूर्वीची सगळे होती जण ती हो. बाबूराव हा. अर्नाळकरांची पुस्तकं वाचायची. हा, माझी आजी वाचायची ते मी वाचायचो. तर मी आता एक विचारू का? हो, बोला. ते आठवं जे उक्ती आपण जी केली ना, हा, त्याच्यामध्ये खालच्या प्रयोगामध्ये तच्चैत देवमचं तुम्ही संधी करायला म्हटला होता, तर ते मी केलंय, पण ते बरोबर आहे का नाही? म्हणजे हा, तत् अधिक च अधिक एतत् अधिक एवम असं बरोबर आहे, असं बरोबर आहे, होईल ना? ओके. अगदी बरोबर आहे. तुम्हाला संधी कळल्यात, मला लक्षात आलंय विशाखाताई. ओके. मला म्हणजे बरोबर आहे म्हणजे की नाही तुम्हाला आता शब्द पार्सिंग जे म्हणतो ना आपण, ते जमतं. ते तुम्हाला बऱ्यापैकी जमलंय. जमतंय. अपर्णाताईंचं पण मी बघतोय, त्यांना बऱ्यापैकी पार्सिंग करता येते. कदाचित तुम्ही दोघी जणी आधी संस्कृत शिकलेले आहात असं मला वाटतं. तर 50 मार्क अरे, त्याचं. हा, पण काही आठवत नाही, थोडस हो म्हणजे पाठांतर होतं. अजिबात संधी म्हणजे काय माहित नाही अशी परिस्थिती नाही. हम्म, पण हा 50 मार्क ते 2 वर्ष. हा, पण म्हणजे तुम्ही निरक्षर नाही केलंय. संस्कृत मधले. नाही निरक्षर नाही. हा, म्हणजे कदाचित माझ्या मते छायाताई किंवा लताताई यांनी नाही, कधीच आयुष्यात आम्ही बघितलेलं नाही. होय. आम्ही आम्ही कधीच नाही केलं. अजिबातच पूर्ण ताई, निरक्षरच. मी तुमच्या कॅटेगरीमध्ये वाईट वाटून घेऊ नका. नाही, बरोबर आहे. पण आता छान वाटतं. हा, मग झालं, आपण साक्षर होत आहे. ते काय, एक जाहिरातीची ना, आओ इसे कमला बनाए, आठवत आहे का? दूरदर्शनवर एक जाहिरात यायची की एक अशिक्षित बाई असायची, तिला असं शाळेत रात्रीच्या शाळा असतात ना प्रौढांसाठी वगैरे, हो 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 हो, तर आठवलं. असं ते दाखवायचं कार्टून होतं ते, हो मला हो. आठवतंय. ती बाई आणि शाळेत तिथं वरती येताना पाठी घेऊन येताना दाखवायचे. हा, आओ इसे नऊवारी कमला साडी. बनाए. हो हो हो, मला खूप आठवली. तसंच आहे कारण आमचं. टीव्ही बघत नव्हते, पण तरी आठवली. चांगली होती जाहिरात. दॅट वॉज व्हेरी हो हो, इन्फॉर्मेटिव्ह. अगदी खूप छान छान असायच्या. चालेल, ठीक आहे. चला, मग आता काय झालीच आहे वेळ, थोड्या वेळाने. हो, 1-2-3 मिनिटात आहे, 10 मिनिटात, पण ठीक आहे. हा, म्हणजे तुम्हाला 10-30च आहेत. जर आम्हाला बारीक सारीक प्रश्न असले तरी तुम्हाला विचारले तर चालतील? तुम्ही ग्रुपवर टाका ताई हा, चालेल ना. प्रश्न, कारण की कसं होतं तुम्हाला ना, म्हणजे ज्या शंका एकमेकांनी सोडवू तुम्हाला येतील शकतात. ना, हा, त्या शंका इतरांनाही येऊ शकतात. हो. आणि मग लक्षात येतं की आणि अरे, कोणी सोडवून दिले तर विशाखाताईंना तुमच्यापर्यंत याची गरज पण नाही. ही गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, अरे चा, हा मला पण प्रश्न विचारायचा होता, पण मी जरा लाजले हा, विचारायला, होतं ना असं. हो. असं होतं. सगळ्यांना त्याची माहिती जाते ग्रुपवर टाकलं तर. करेक्ट, अगदी बरोबर आहे. आणि कोणी सोडवायचा प्रयत्न केला आणि जर का त्याचा प्रयत्न आनंदच आहे. हो. चुकला, तर दुसरा माणूस बरोबरही करू शकतो. हो. म्हणजे आपल्या शंका आणि आपलं ज्ञान हे लोकांना कसं उपयोगी पडेल हे बघायचं कायम. स्वतःला आपण बघतच असतो, आयुष्यभर तेच केलं. पण आता काहीतरी आपण सगळेजण मिळून वेगळं काहीतरी करू. ठीक आहे, चालेल मग. हो. ठीक आहे, मी सोमवारी टाकतो तुम्हाला मतदान. पण तोपर्यंत मग जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. हा, धन्यवाद म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा. जय श्रीराम. जय श्रीराम मध्ये सगळं जय येतं. श्रीराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, पण कृपया रामकृष्ण कृपया हरी. कृपया मी आभारी आहे वगैरे असले प्रकार करू नका. आम्ही जय पण श्रीराम सध्या म्हणू. आम्ही आहोत आभारी. नाही, काही गरज नाहीये. तुम्ही जय श्रीराम म्हणलात ना, की याचाच अर्थ तुम्ही कमिटमेंट दिलेली आहे की मी चांगलं वागीन आणि माझा उपयोग लोकांना होईल. ठीक आहे, चालेल. हो सर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.